भारतातील आद्यनगरे या प्रकरणामध्ये आपण मागील काही तासिकांमध्ये हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये, हडप्पाकालीन जे या संस्कृतीमधील नगरे होती या नगरांबद्दलची माहिती आणि सोबतच गाव आणि नगर यांचा परस्पर संबंध याविषयीची माहिती आपण मागील काही तासिकांमध्ये पाहिलेली होती. आजच्या तासिकेला आपण भारतातील जी आद्यनगरे होती, जी आद्यनगरे म्हणजे आपण ज्यामध्ये हडप्पा म्हणू, मोहंजोदाडो, कालीबंगन, लोथल, धोलावीरा आणि राखीगढी ही जी भारतातील आद्यनगरे होती, या आद्यनगरांमध्ये जे उत्पादन, व्यापार आणि व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था कशा पद्धतीने चालत होती, म्हणजे या भारतातील आद्यनगरांमधील उत्पादन कोणत्या प्रकारचं होतं, व्यापार कशाच्या माध्यमातून केला जात असे, व्यवस्थापन त्याचं कशा पद्धतीने केल्या जात असे आणि शासन यंत्रणेची व्यवस्था या ठिकाणी कशा पद्धतीने केलेली होती याबद्दलची माहिती आपण आजच्या तासिकेला पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम पहिला पॉईंट्स उत्पादन. भारतातील आद्यनगरामध्ये जे उत्पादन कार्य चालत असे त्या उत्पादनाविषयी माहिती आपण पाहत आहोत. उत्पादन. पूर्व हडप्पा संस्कृतीच्या काळात सुरुवातीस शेतीची कामे आणि मातीची भांडी घडवणे ही कामे स्त्रिया करीत असे. या ठिकाणी सांगितलेलं आहे की या आद्यनगरांमध्ये जे स्त्रिया होत्या हे शेतीचे कामंसुद्धा करत असे आणि मातीची भांडी निर्माण करण्याचं कामसुद्धा ते करत असे. पेरणी करण्यासाठी टेपरने वापरत असे, परंतु या पद्धतीने कुटुंबाखेरीज अतिरिक्त उत्पादन होत नसे. या भारतातील आद्यनगरांमध्ये उत्पादन कोणत्या गोष्टीचं होत असे त्याबद्दलची माहिती या पॉईंटमध्ये सांगितलेली आहे. एक म्हणजे शेती करत असल्यामुळे शेतीमध्ये जोडधंदा म्हणून जे मातीची भांडी निर्माण करण्याचं काम चालत असे, या शेती आणि भांडी निर्माण करणे या दोन गोष्टींचं उत्पादन या आद्यनगरांमध्ये होत असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट या ठिकाणी सांगितलेला व्यापार किंवा उत्पादनामध्ये वाढ कशामुळे झालेली होती, तर त्याचं स्पष्टीकरणामध्ये सांगितलेलं आहे की शेतीच्या कामासाठी आणि वाहतुकीसाठी बैलाचा उपयोग व्हायला सुरुवात झालेली होती. मातीची भांडी चाकाच्या उपयोगामुळे वेगाने घडवली जाऊ लागलेली होती. म्हणजे शेतामधलं जे उत्पादन आहे ते घरापर्यंत आणणे किंवा घरापासून मार्केटपर्यंत नेण्यासाठी बैलगाडीचा वापर या ठिकाणी केला जाऊ लागला. त्यामुळे सुद्धा या उत्पादनामध्ये वाढ झालेली होती किंवा व्यापारामध्ये वाढ झालेली होती. आणि सोबतच चाकाचा शोध लागल्यामुळे या चाकाचा उपयोग करून मातीची भांडी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन काम या ठिकाणी सुरुवात झालेली होती. बैलांचं नांगर वापरत आल्यामुळे शेतीचं सुद्धा उत्पादन या ठिकाणी होत असे. आता या ठिकाणी शेतामध्ये शेत नांगरण्यासाठी नांगराचा उपयोग केला जाऊ लागलेला होता. ज्या वेळेस नांगरांचा कुठलाही शोध लागलेला नव्हता तेव्हा दोन माणसे खांद्यावर जमिनीची पेरणी वखरणी सुद्धा करत असे, परंतु या ठिकाणी नांगरांचा उपयोग होत असल्यामुळे शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. जसं आज आपण पाहतो की शेतीमध्ये ट्रॅक्टरचा उपयोग व्हायला लागल्यामुळे शेतीचं उत्पादन वाढलेलं आहे, त्याच पद्धतीने त्या भारतातील आद्यनगरांमध्ये नांगरांचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होत असल्यामुळे शेतीचं उत्पादन वाढल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि याच उत्पादन वाढीमुळे अन्नधान्य हे विनिमयाचं साधन होतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. अन्नधान्याच्या मोबदल्यामध्ये अन्य वस्तू घेता किंवा देता येऊ लागलेली होती. म्हणजेच अन्नधान्य हे वस्तू विनिमयाचं एक साधन या ठिकाणी बनलेलं होतं. म्हणजे शेतामध्ये जर तुम्हाला बैलगाडी तयार करायची असेल, नांगर तयार करायचं असेल तर त्या सुताराला ते तयार करून घ्यायचं आणि त्या सुताराला आपल्याजवळचं अन्नधान्य द्यायचं. तर या पद्धतीनं वस्तू विनिमयाचं जे साधन बनलेलं होतं त्याचं प्रमुख स्रोत हे अन्नधान्य असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर व्यवस्थापनबद्दल सांगितलेलं आहे. व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था. व्यापारी वस्तूंचे उत्पादन, आयात निर्यात, नगररचना यांचे व्यवस्थापन करण्यासाठी एका सुसंघटित प्रशासन यंत्रणेची गरज होती आणि या गरजेमधूनच एक प्रकारची प्रशासन यंत्रणा या ठिकाणी निर्माण झालेली होती. विटांचे आकार असेल, वजने असेल, मापे असेल, मुद्रा असेल किंवा इतर वस्तूंचा आकार किंवा घडण असेल याबाबत प्रशासन यंत्रणेकडून त्याचं प्रमाणीकरण समोर करण्यात येऊ लागलेलं होतं. प्रशासन यंत्रणेची जी सूत्रे आहे हे धर्मप्रमुखांच्या हातात केंद्रित झालेली होती. जसं आज आपण पाहतो की
की एखादी पक्षाचं सरकार असते आणि त्या सरकारच्या हातामध्ये संपूर्ण प्रशासन व्यवस्थेची सूत्रे त्याच्या हातामध्ये केंद्रित झालेली असते. त्याच पद्धतीने भारतातील या जे आद्यनगरे होती, या आद्यनगरांमध्ये जी प्रशासन यंत्रणा निर्माण झालेली होती, या प्रशासन यंत्रणेची जी मुख्य सूत्रे होती हे धर्मप्रमुखांच्या हातामध्ये केंद्रित झाल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण या भारतातील आद्यनगर या प्रकरणामध्ये जे उत्पादन आहे, व्यापार आहे, व्यवस्थापन आहे आणि शासन व्यवस्था आहे, या 4 पॉईंट्सबद्दलची माहिती आजच्या तासिकेला आपण पाहिलेली आहे. पुढील तासिकेला आपण ही जी भारतातील आद्यनगरे होती, या नगरांचा ऱ्हास, पतन किंवा विनाश कशा पद्धतीनं घडून आलेला आहे किंवा होता, याबद्दलची माहिती पुढील तासिकेला आपण पाहणार आहोत. धन्यवाद.